छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात रखडलेली 15,000 गुरुकुलांची कामे. शासनाकडून निधी मिळेना. तांत्रिक बाबीमुळे लाभार्थ्यांची अडचण. पहिला दुसरा हप्ता थकला. नांदेड जिल्ह्यात गोशाळांचे अनुदान थकले. दानही मिळेना. मदतीचा हात देणाऱ्या दात्यांची संख्या घटली. सरकारने तरी लक्ष द्यावे. हिंगोलीमध्ये निवडणूक प्रक्रियेत दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडा. निवडणूक निर्णय अधिकारी गुटुकडे यांच्या सूचना. धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनेही आवडला स्वबळाचा सूर. महायुतीत हवा सन्मान, अन्यथा आजमावू ताकद. बीडमध्ये एकाच व्यक्तीचे 8 वेळा नाव. 3,929 दुबार मतदार. 1,80,000 मतदार. आचारसंहितेचे पालन करा. लातूरमध्ये बार्शी रोडवरील रेल्वे लाईनचा समांतर रस्ता असून अडचण नसून खडंबा. खर्च कुणासाठी, सोय कुणाची? बेशिस्त पार्किंगवाले बिंदास. जालन्यातील महाराजा अग्रेसन फाउंडेशन तर्फे उच्च शिक्षणासाठी 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती. रामलाल अग्रवाल यांची पत्रकार परिषदेत माहिती. परभणी जिल्ह्यातील बोरी येथे मृतदेह ठाण्यात. कुटुंबांचा 2 तास ठिय्या. खुनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी. रात्री उशिरा अंत्यसंस्कार. लेखी पत्रानंतर परतले कुटुंबीय व ग्रामस्थ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव रस्त्यावरील खड्ड्यात फसलेल्या केळीने भरलेला ट्रक उलटल्याची घटना गुरुवारी दुपारी 2 वाजता बहुलखेडा गावाजवळ घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे शीख धर्माचे संस्थापक श्री गुरु नानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त उमरी येथील गुरु गोविंद सिंगजी नगर येथील विधिवत पूजन करून अरदास करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील वसमतच्या मतदार यादीत 677 मतदारांची दुबार नावे. नोटीस देऊन हमीपत्र घेणार. उपविभागीय अधिकारी विकास माने यांची माहिती. बीड जिल्ह्यातील धारूरमध्ये भर चौकात पानटोपरी चालकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला. वादातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली घटना. लातूर जिल्ह्यातील निटूर येथे 2 दुचाकींची समोरासमोर धडक. 4 गंभीर जखमी. बसपूर पाटी नजीकची घटना. लातूरात उपचार सुरू. जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातील मंगरुळ येथील शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनांचा लाभ अद्यापही मिळालेला नसल्यामुळे शेतकरी प्रचंड नाराज आहेत. परभणी जिल्ह्यातील सेलू येथे अवैध वाळू दारू जुगार प्रकरणात 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिरूर उपबाजार समितीत रोखला मक्यांचा निलाव. व्यापारी मनमानी करीत असल्याच्या कारणावरून शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांचा तोटा आणि संताप. नांदेडमध्ये माहूर तालुक्यातील कुपटी येथून सारखीकडे जाणारे कार चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल खड्ड्यात जाऊन पडली. सिमेंटसह स्टील स्वस्त. स्वप्नातला इमला आता सत्यामध्ये उतरणार. बांधकाम साहित्य स्वस्त. प्रति टन स्टीलच्या दरात 4 ते 5 हजार रुपयांची घट. धाराशिवमध्ये 8 जुगार अड्ड्यावर शापे. 1.5 लाखावर मुद्देमाल केला जप्त. 5 ठाण्यामध्ये 12 आरोपींना अटक. बीडमध्ये अपरिपक्व फुफ्फुसे असलेल्या जुळ्या नवजात बाळांना जीवदान. जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टरांमुळे चमत्कार. लातूरमध्ये जमीन रिचार्ज टँकरचा खर्च वाचणार. भूजल पातळीत 2 मीटरची वाढ. सरासरीपेक्षा अधिक पावसाचा परिणाम. उन्हाळ्यातील पाण्याची चिंता मिटली. पायपीट थांबणार. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात दप्तर दिरंगाईमुळे अनुदान रखडले. शेतकऱ्यांना प्रतीक्षा. तहसील कार्यालयात खेटे. परभणीमध्ये रमाई आवास योजनेबाबत आयोगाकडून चौकशी समिती. 12.87 कोटी खर्चविना पडून. लोखंडे यांची पत्र परिषदेत माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये हमीभाव फक्त कागदावर. शेतमाल कवडीमोल दरात विकण्याची वेळ. सोयाबीनला लासूर स्टेशनमध्ये तर कापसाला सिल्लोडमध्ये सर्वाधिक दर. अतिवृष्टीने आवक घटली. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे 15 नोव्हेंबरपासून शासकीय केंद्रावर सोयाबीन खरेदी. शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन. हिंगोलीमध्ये ना मोफत हवा ना पिण्याचे पाणी. पेट्रोल पंपावर सर्व नियम वाऱ्यावर. संकेतस्थळावर नागरिकांना करता येणार तक्रार. धाराशिवमधील 94,000वर मतदार निवडणार आपले लोकप्रतिनिधी. पुरुषांपेक्षा महिला मतदार किंचित मागे. इच्छुकांनी मोर्चे बांधणीला केली सुरुवात. धाराशिव जिल्ह्यातील डोकी येथे देवडालीच्या जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी झाला CA. रणजित जगतापने मिळवले गवगवीत यश. बीडमध्ये गौराई तालुक्यातील देव अर्धपिंपरी येथील उत्सवासाठी गौराई चकलंबा देव अर्धपिंपरी बस सोडण्याची मागणी परशुराम संस्कार सेवा संघाच्या वतीने करण्यात आली होती. आगार प्रमुखांसह चालक वाहकांचा सन्मान. लातूरमध्ये देवणी येथील सुप्रसिद्ध बैल बाजारांचा प्रारंभ नुकताच करण्यात आला. जालनामध्ये लालपरी दावली लक्ष्मी पावली. दिवाळीत कोटींची कमाई. जालना ST विभागाने आगारनिहाय केले नियोजन. महिलांची संख्या वाढली. परभणीमध्ये सेलू नगरपालिका निवडणुकीत लक्ष्मीपुत्रच उमेदवारीचा निकष. निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारीची प्रतीक्षा. तिकिटासाठी इच्छुकांना करावी लागणार कसरत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अंजिठा लेण्यात ई वाहनेस डिस्चार्ज, पेंटिंग सुरक्षित राहणार तरी कशी, एसटीवर मदर, प्रदूषणालाच हातभार, जागतिक वारसा स्थळाबद्दलच सरकार प्रचंड उदासीन. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे सर्वच राजकीय पक्ष सक्षम महिला उमेदवारांच्या शोधात. शहरात सध्या फक्त एकच चर्चेला विषय रंगला आहे. धाराशिव जिल्ह्यातील पारगाव येथे कॅन्सरग्रस्त वर्ग मित्राच्या मदतीला धावले सहकारी. उपचारासाठी जमावला 72,500 रुपयांचा निधी. स्नेहसंमेलनाचा झाला फायदा. बीड जिल्ह्यातील परळी येथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथ मंदिरात कार्तिक पौर्णिमा निमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथील साकोड येथील जगदंबा देवीची यात्रा उत्साहात पार पडली. जिल्ह्याबरोबर परजिल्ह्यातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. जालना जिल्ह्यातील वडीगोंद्री येथे काटेरी झाडे झुडपांनी व्यापला रस्त्यांच्या कडा. वडगोंद्री जालना मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था कायम. अपघातांची मालिका रोजच सुरू. अभियंता आणि कंत्राटदार यांचा कानोडोळा. परभणीमध्ये सांबा विभागाकडून देशमुख हॉटेल परिसरात मोठ्या नालीचे काम सुरू असून हे मंजूर नालीचे बांधकाम शिवराम नगरमधील मुख्य रस्त्याच्या नालीला जोडू नये यासाठी शिवरामनगर भागातील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे साकडे घातले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंजिठा लेणी परिसरात पाली भाषेचे विद्यापीठ स्थापन करावे. फरदापूर येथील दम्मयान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा. वेरूळ अंजिठा महोत्सव अंजिठा लेणीत घ्यावा आदी विविध 20 मागण्यांची ठराव अंजिठा लेणीच्या पायथ्याशी बुधवारी दिनांक 5 रोजी सकाळी 11 वाजता झालेल्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत मंजूर करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील पारडी बाजारात भाव न मिळाल्यामुळे आणि व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला. त्यामुळे लागवडीचा खर्च तरी निघावा या आशेने स्वतः रस्त्यावर बसून केळी विकत आहे. हिंगोलीमध्ये मोबाईलवर अनोळखी गेमिंग ॲप्स डाउनलोड करू नका, अन्यथा तुमचे बँक अकाउंट साफ होईल. मोबाईल वापरताना खबरदारी घ्यावी असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी केले. धाराशिवमध्ये लोहारा तालुक्यातील जेवडी व पंचक्रोशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठामध्ये कार्तिक मास पौर्णिमेचे औचित्य साधून कर्नाटक येथील भाविकांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सायंकाळी हजारो दीप प्रज्वलित करण्यात आले. यामुळे श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठ लख्ख दिव्यांनी उजळला. बीडमध्ये गौराई येथे शिवसेना तालुका प्रमुख उद्धवबाबू मडके यांच्या वतीने गौराई शहरात आयोजित करण्यात आलेली रक्तदान शिबिरास प्रतिसाद मिळाला. शहरातील शासकीय रुग्णालयात फळे वाटप करण्यात आली. लातूरमध्ये मांजरा नदीवरील महत्त्वपूर्ण दणेगाव येथील मांजरा प्रकल्पातून होणारा पाण्याचा विसर्ग गुरुवारी पूर्णपणे थांबवण्यात आला. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये असलेली चिंता आता दूर झाली. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात असलेल्या बारस बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी विद्यालय पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात चमकले. शालेय विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवत तब्बल 5 विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड निश्चित केली. परभणीमध्ये दगाबाज सरकारला जनता वर्षभरातच कंटाळली. येणारे सरकार आपलेच असणार आहे ही सामान्य जनतेची सुद्धा मागणी. या दगाबाज सरकारला उलथून टाकण्याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून होणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या निमित्ताने आमदार डॉक्टर पाटील यांनी गुरुवारी पक्षाची आढावा बैठक झाली. पाटील म्हणाले, घोटाळा करून सत्तेत आलेल्या दगाबाज सरकारला सर्व जनता कंटाळली आहे. या सरकारला धडा शिकवण्यासाठी आता जनताच पुढाकार घेत आहे. आपला पक्ष संकटातून जात असला तरी एक दिवस नक्कीच फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणार. परभणी महापालिकेवर आपलीच सत्ता येणार हे निश्चित आहे असे सुद्धा ते म्हटले.